शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून घेतलाय। इम्तियाज जलील आणि माझी लढाई होणार आहे, लढाईत बरे वाईट झाल्यास जबाबदारी आमची राहील, तारीख आणि वेळ जलील यांनी ठरवावी असं आव्हान गायकवाडांनी दिलंय। तर आपण पाहतोय शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांनी स्टॅम्प पेपरवर एक करारनामा लिहिलेला आहे। यामध्ये त्यांनी इम्तियाज जलील यांचं नाव देखील लिहिलंय। इम्तियाज जलील आणि माझी लढाई होणार आहे, लढाईमध्ये बरं वाईट झाल्यास जबाबदारी आमची राहील असं देखील त्यांनी या करारनाम्यामध्ये म्हटलंय। तारीख आणि वेळ जलील यांनी ठरवावी असं आव्हान गायकवाड यांनी केलंय। तर आपण पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून करारनाम्याचा हा फोटो आहे। बघा, पहिली गोष्ट तर काल पोलिसांनी मला विनंती केली म्हणून इम्तियाज जलीलला बुलढाण्यात पाय ठेवता आला आणि मला जर त्याच्याबद्दल द्वेष असता किंवा जातीवाद असता तर मी त्याला मराठवाड्याच्या बांधरोड जामच्या अलीकडे येऊच दिलं नसतं। पण त्यांनी मला वैयक्तिक चॅलेंज केला, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ना मुस्लिम धर्माला किंवा हिंदू धर्माला इन्व्हॉल्व करायची माझी इच्छा आहे। पण हा वारंवार जर मला चॅलेंज करत असेल तर माझं याला आव्हान आहे की तू तुझ्या धर्माच्या लोकांना पण आणायचं नाही, मी माझ्या धर्माच्या लोकांना आणणार नाही आणि तुला एवढी खाजच आहे तर तू एक मला अपॉइंट करून दे पोलीस महासंचालकाच्या नावाने की आमच्या दोघांच्या वादामध्ये आमचं दोघांचं काही बरोबर झालं तर आम्ही याला दोघे स्वतः जबाबदार राहू आणि ना तुझं संभाजीनगर ना माझं बुलढाणा, तुला मी पत्र पाठवतो, तुला लेखी कळवतो, त्याप्रमाणे तो अपॉइंट करून दे आणि मग आपण भेटूया आझाद मैदानावर। कोणात किती दम आहे, काय फैसला व्हायचा तो पोलिसाच्या साक्षीने होईल, दोघांच्या मध्ये तिसरा कोणीच येणार नाही। तर या आधी देखील जलील आणि गायकवाड यांच्यामध्ये जुंपल्याचं आपण पाहिलं होतं आणि आता त्यांनी करारनामाच लिहून घेतलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।